टेक ऑफ होत आहे आता आणि आपण आता ढगात जाणार आहेत. खऱ्या अर्थाने ढगात जाणार आहेत. थोडं आपल्याला काय आपला दिलदरी आहे ना एकदम. हो बोललो आपण. ठीक आहे. ते मांजर होतं, ते मांजर म्याव म्याव करायला लागलेलं, कारण की ती पोटात गोळा आपल्याला येतो तर मांजरीला पण येणारच ना भाई. 2-3 जण भेटले, हाय हॅलो करून गेले. म्हणजे आपल्याकडे एकदम बाजूच्या गावातला पोरगा असेल तरी ॲटिट्यूड दाखवतो आपण. इथे लेगरूम मजबूत आहे पण विंडोज नाही आहे भावा. कसं होणार? नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी आलेलो आहे, तुम्ही गेस करा मी कुठे आलो आहे. तुम्हाला आपल्या थंबनेलवरून आणि आपल्या टायटलवरून कळालंच असेल की आपण एक नवीन ट्रिप करतो आहे. अचानक भयानक एक 4-5 दिवसाआधी आपलं ठरलं आणि आपण ट्रिपसाठी निघतो आहे. आत्ता मी सध्या अदानीच्या लॉन्जमध्ये आहे. जस्ट आता चेक इन केल्यानंतर सिक्युरिटी झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे म्हणजे आंतरराष्ट्रीय टर्मिनल तिथे मी आहे. जस्ट खाणंपिणं झालं आणि ब्लॉग चालू करूयात असा विचार केला. आल्यानंतर ट्रॅफिक लागली, ट्रॅफिकमध्ये पण मला ब्लॉग करता नाही आला. त्यानंतर चेक इन नंतर बऱ्याचशा गोष्टी हळूहळू जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला कळत जाईल की मी नक्की कशाबद्दल बोलतो आहे. कारण की माझा प्रवास खूप युनिक असणार आहे. मी चायनाला चाललो आहे तर खरा, पण जाता जाता मी 2 मला ट्रान्झिट आहेत. म्हणजे एक मला लेओव्हर आहे दिल्लीसाठी. मी आता इथून मुंबईवरून दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीनंतर मग मी हाँगकाँगला जाणार आहे आणि हाँगकाँगनंतर मी चायना मेनलँडला जाणार आहे. तर हा प्रवास खूप भारी होणार आहे असं मला वाटतं आणि मी पण तसा दाखवावा याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे तर त्याच्याने पण लॉन्चचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. नाहीतर काही चार्जेस पे केल्यानंतर पण तुम्हाला इथली सोय मिळेल. पण खाणं वगैरे सगळं व्यवस्थित इथे मिळतं. आता आम्ही बुफे होता तर ते बुफे जेवण आम्ही जेवलो व्यवस्थित. म्हणजे आता टेन्शन नाही राहणार. आता फ्लाईटमध्ये कदाचित आम्हाला आहे फूड, पण मी शुअर नाही आहे, त्यामुळे आत्ता खाऊन घेतलं. सकाळी निघालो, नाश्ता पण नीट नाही केला कारण की ट्रॅफिक दिसत होती, त्यामुळे एन्झायटी वाढत होते, टेन्शन येत होतं आणि रडत खडत कसं बसं इथे पोचलो. आता माझ्या बोर्डिंगला 1 तास आहे आणि 1 तास झाल्यानंतर मग आपली दिल्लीसाठी फ्लाईट असेल. मेन गोष्ट म्हणजे माझं इमिग्रेशन इथे नाही झालं आहे. मुंबईला मी इमिग्रेशन नाही केलं आहे. म्हणजे मी नाही केलं म्हटल्यापेक्षा त्यांनी ते अलाव नाही केलं. ते म्हणाले की दिल्लीची तुमची फ्लाईट आहे तर तुम्ही दिल्लीवरूनच इमिग्रेशन करा, तिकडूनच तुम्हाला करावं लागेल वगैरे. बॅगेज चेक इन झालेलं आहे आणि बॅगेज मला पूर्ण हाँगकाँगला मिळणार आहे. आता तो एक प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे की हाँगकाँगला डायरेक्ट माझ्या बॅग मिळतील मला, पण मला इमिग्रेशन जे आहे ते दिल्लीला गेल्यानंतर करावं लागेल. मला 4 तासाचा लेओव्हर आहे तर 4 तास त्याच्यातच जातील तर बरं पण होईल, टाईमपास काहीतरी. आता थोडं बाहेर निघालो आहे फिरायला, कारण की त्या लॉन्जमध्ये ना सगळेजण असे म्हणजे सोफिस्टिकेटेड सोफिस्टिकेटेड लोक बसलेले आहेत. म्हणजे एका बाईने तर तिकडे फुल ऑन 4-5 फ्रुटीच्या पाकिट होते, डायरेक्ट बॅगेत टाकून दिले. म्हणजे फुकटचं दिखावा वगैरे असं काहीतरी चाललं आहे तिकडे. मी खाल्लं आणि थोडं बाहेर आलो, थोडं फिरूयात. ॲक्च्युली माझं 4ची फ्लाईट आहे म्हटलं तर बोर्डिंग चालू झालं असेल असं वाटतंय. आता बघूयात किती वेळ येते. मी सहज असं फिरत आलो आणि कळालं की आमचं बोर्डिंग चालू झालं नाही, संपत आलं आहे. कॅप्टन आतमध्ये चालले आहेत आणि पटकन मी फोन केला माझ्या मित्राला तन्मय माझ्यासोबत येतो आहे, दाखवेल मी तुम्हाला थोडा वेळ. त्याला बोललो भाई बॅग घेऊन ये पटकन, आपली इथे चेक इन आहे म्हणून.
जस्ट आता बसलो आहे. सगळ्यात शेवटची सीट मिळाली आम्हाला आणि बसायला पण जागा नाही आहे. लिटरली बसायला जागा नाही आहे. फुल आहे पूर्ण. आणि बघा एवढीच जागा आहे. काय बसायला काय ठेवलं. आमच्या फ्लाईटमध्ये VIP पण आहेत. आणि त्याला तो शार्क टँकमध्ये नाही का तो बोटचा ओनर काय त्याचं नाव इथे नाव लिहिलेलं असेल, नाव येत असेल तुम्हाला तर तो पण होता. त्यांनी स्माईल वगैरे दिली. ॲक्च्युली ते म्हणजे असं पॉझिटिव्हच असतात. जे पण त्यांच्याकडे बघून स्माईल करतात त्यांना ते रिटर्नमध्ये स्माईल देतात. जायला जाम कंजेस्टेड आहे पण. आणि शेवटची बाजूला आहेत ना आमच्या दोघांच्या, त्यांनी एक मांजर सोबत ठेवली आहे. तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी की त्यांना विचारलं तर 3/4 असं काहीतरी त्यांचं चार्जेस अप्लाय करतात आणि पेटला पण अवेलेबल करून देतात. तर बघू कसं काय ते. त्यामुळे की जागाच नाही, जागा नाहीच आहे. बघू आता 1-1.5 तास कसा निघेल. टेक ऑफ होत आहे आता आणि आपण आता ढगात जाणार आहेत. खऱ्या अर्थाने ढगात जाणार आहेत. ते माझ्या बाजूला जो पेट आहे मांजर, तर त्यांना मांडीवर घेऊन बसायला लागतं. तर पुढे जागा आहेत. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की पुढे जाऊन बसाल का थोडं. आपल्याला काय, आपला दिलदरी आहे ना एकदम. हो बोललो आपण, ठीक आहे करूयात. आणि मग आम्ही आता टेक ऑफ झाला की पुढे बसू. तोपर्यंत एन्जॉय करा. टेक ऑफ ही आता टेक ऑफ होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. ती जी आहे ना फ्लाईट ही वाली आता टेक ऑफ होणार आहे आणि त्याच्यानंतर आपली होणार आहे. टेक ऑफसाठी चालली आहे आपली. आता इथून गोल राऊंड मारणार आणि हा ट्रॅक आहे बघा हा पूर्ण. बघू आपल्याला दिसतं का. मैं फ्लाइट में हूँ, फोन लगेगा नहीं भाई, आप दे दो राजू भाई को देना बाकी 30 फोन वहाँ पे ले लीजिए. राजू भाई तेव्हा फुल स्पीडमध्ये आता जाईल. वो अपने मागे ले लीजिए. चालली भाई आपली. पूर्ण पांढरा शुभ्र एकदम मस्त वाटतंय. टेक ऑफ पण छान होतं आणि एकदम पोटात गोळा आला. आता ओके, आता कदाचित आम्हाला ती सीट बदलायला लावतील. चेंज करून मिळाली आम्हाला. विंडो सीटच आहे आणि ही सीट रिकामी आहे. या सीटमध्ये कोणच नाही आहे. आणि व्ह्यू बघा बाहेरचं. बहुत ऊपर लेके आया है. जस्ट आता खायला आलंय तर त्यांनी हे घेतले पण मला काय भूक नाही आहे. मी आत्ताच खाल्ले त्यामुळे मग मी स्वीट घेतले. कुठे पोचलोय कसं सांगू तुम्हाला. कुठे आलंय ते अजून
1 तासाची जर्नी आपली बाकी आहे. अर्धा तास झाला आपल्याला. 1 तासाची एकूण जर्नी आहे. तर ते स्वीट खातो. असा डोळा लागलेला जो उडवतो चांगला, पण त्यांनी उडवून दिले. खायला नाही घेतले पण स्वीट्स घेतले. जाम शांतता आहे. एवढा बोरिंग वाटतो ना मला प्रवास. कोणाला कोणाशी घेणं देणं नाही, कोण कोणाशी बोलत नाही. ठीक आहे, चालायचंच. खातो आणि झोपतो. बोललो ब्रेक घे लवकर, नाही त्याच्या आईला जायचे पुढे निघून. हे एअर इंडिया बोलल्यानंतर टेन्शनच होतं सध्या जरा. तर नाईलाजाने ही फ्लाईट मिळाली आपल्याला. तर एअर इंडियाचं थोडं आहे, अजून भीती आहे. सगळ्यात शेवटला निघालोय आम्ही. आणि ही आहे माझी बॅग. पूर्ण रिकामं झालं आहे, फक्त माझी बॅगच अवेलेबल आहे. सगळ्यात लेट पहिल्यांदा म्हणजे असं उभं राहून तरी काय होतं. तर टाइमपास निघतो आता. पूर्ण टीमच्या नंतर निघालो. पूर्ण स्टाफ आमच्यासाठी रेडी आहे. कॅप्टन निघाले, कॅप्टन नंतर आम्ही निघालो फुल आरामात. आज ठरवलेलं काही झालं तरी उशिरा निघालं सगळे. थँक्यू कॅप्टन. कसं जरा त्यांना पण बरं वाटतं ना. येस, चांगली, खरंच चांगली झालेली भाई. 25-30 मिनिटं आधी आणली भावानी गाडी, झटपट पटापट. आता इथून आम्हाला टर्मिनल 3ला जायचं आहे. आधी वॉशरूमला जायचं आहे, त्यानंतर टर्मिनल 3ला जायचं आहे. आणि इमिग्रेशन आता इथे होणार आहे आमचं. तर इमिग्रेशन झाल्यानंतर आम्ही बघूयात काय करायचं ते. युजली शांतता आणि जरा चिल करणार. हां तन्मय सर, काय म्हणाल तुम्हाला फ्लाईटबद्दल, काय म्हणणं आहे? एकदम मस्त झालं. मागेच आहे त्यांची सेकंड फ्लाईट पण आहे. हैदराबाद आम्हाला जाम आवडतं भाई. आम्हाला ना ह्या गोष्टी जाम आवडतात. कोणाचं काय चाललं आहे, कोण काय करत. आता त्यांनी सांगितलं 2 तासांचा हॉल्ट आहे, मग त्यांना हैदराबादची फ्लाईट आहे. आणि कदाचित हीच फ्लाईट जाईल की नाही ना, हीच नाही जाणार, दुसरी फ्लाईट जाईल. तर मग आम्ही मजाक करत असं वाटलं की लगेचच प्रवास संपला. आणि ते खूप चांगले होते, काइंड होते, की त्यांनी आम्हाला रूम बोलतो काय, जागा आपल्याला चेंज करून दिली. आणि ते मांजर होतं, ते मांजर म्याव करायला लागलेलं, कारण की ती पोटात गोळा आपल्याला येतो तर मांजरीला पण येणारच ना भाई. त्यांना थोडंसं असं स्पेस दिला त्या पेट ओनरला, की बाबा ठीक आहे तू मांजरीला घेऊन बस. आम्हाला पण चांगली जागा मिळाली, सुख मिळालं खरंच सुख. इमिग्रेशन झालेलं आहे आणि इथे सुद्धा सिक्युरिटी चेक झालं. तर एक अर्धा ते पाऊण तासात आम्ही इथून क्लिअर झालो. आणि आता आम्ही ड्युटी फ्रीमध्ये आलो आहे. आता काय आम्हाला टाईमपासच करायचं आहे, कारण की आमची फ्लाईट 10 वाजून 10 मिनिटाची आहे. आता जवळपास 7 वाजलेत. तर थोडा वेळ इथे टाईमपास करू आणि मग त्यानंतर मग एखादी जागा पकडू आणि चिल करू. सध्या ड्युटी फ्रीची मजा घेतो. तन्मय तो सुटला आहे भाई,
तन्मय तर सुटलाय बघा, फुल ऑन ड्युटी फ्रीला. तन्मय काय घेतोय, काय घेतोय? आवडता विषय आहे भाईचा. ते पण शॉप पाहिले पाहिजे ना. इथे जायचाच विषय मोठा झालाय, सगळं एकदम काटोकाट आहे विषय वजनाचा, बॅगेचा. अजून कुठे वजन वाढवायचं, येताना बघू. जर जमलं तर मग इथून काहीतरी उचलू ना. आता सध्या तरी काय नाही. आणि आता चायनाचे, हाँगकाँगचे लोक दिसायला लागले, कारण की आमच्या फ्लाईटची वेळ आता जवळच चालली आहे. आणि आम्ही जसं जसं आमच्या दरवाजाकडे जाऊ तसं हॅलो, त्यांचं एअरपोर्ट राहिलं होतं, तर मी जोरात ओरडून बोललो की कोणाचं एअरपोर्ट राहिलं आहे का, तर ते लगेच हे झाले. मग त्यांना ते एअरपोर्ट मिळाले. नुकसान झालं असतं ना 17-18 हजाराचं भावाचं. आता थँक्यू बोलून गेला तो. आता भूक लागली नाही आहे तशी, थोडीशी जाणवते. तर बघू आता पुढे जाऊन काय मिळालं तर. ह्याचं आधी पोट भरू दे, याला बघू दे सगळं मन भरून, आणि मग नंतर आम्ही पुढे निघूया. बघू कसं काय होतं. तर बरेचसे मला असे सोलो ट्रॅव्हलर्स भेटत आहेत, आणि ते एवढे कॉन्फिडंट असतात की म्हणजे एकदम चिल असतात ते. त्यांना काही जास्त दुनियाशी घेणं देणं नसतं. त्यांना माहिती असतं त्यांना काय करायचं आहे, आणि ते त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी करत असतात, आणि एकदम चिल असतात. आता 2-3 जणं भेटले, हाय हॅलो करून गेले. म्हणजे आपल्याकडे एकदम बाजूच्या गावातला पोरगा असेल तरी ॲटिट्यूड दाखवतो आपण, इथे एकदम नॉर्मली हाय तरी बोलून जातात ॲटलिस्ट. हे तरी इंडियामध्येच आहेत अजूनपर्यंत, पण तसा इन्फ्लुअन्स होत चालला आहे. म्हणजे आता हळूहळू परदेशी जाणारी लोकं दिसायला लागली आहेत, तर त्या हिशोबाने सगळं काही एक्सपिरियन्स होतो आहे. फूड कोर्टला आलो आता. इथे इथल्या फूड कोर्टला आम्ही इथे लॉन्च पण आहे आम्हाला, एन्क्लॅम म्हणून, पण तिकडे लाईन आहे भरपूर, आणि लाईनमुळे मग तिथे अर्धा तास जाईल. आणि त्यानंतर आम्हाला एंट्री केल्यानंतर तिथे पण खायची लाईन असेल. युजली लॉन्चबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. एक कार्ड्स असतात, कार्ड्सवरती आपल्याला बेनिफिट मिळतात, क्रेडिट कार्ड असतात, त्यावरती आपल्याला बेनिफिट असतात, आणि त्या बेनिफिटच्या मार्फत आपल्याला लॉन्च ॲक्सेस मिळतो, जो की आपल्या क्रेडिट कार्डमधून ₹2, ₹5, ₹20 असे कट होतात, आणि आपल्याला लॉन्च ॲक्सेस मिळतो, जिथे आपण प्रॉपर जेवू शकतो. बुफे लावलेला असतो, प्रत्येक पद्धतीचं जेवण असतं. काही जर लिकर सर्व करतात, म्हणजे ज्यांना दारू प्यायची असते ते दारू फ्रीमध्ये पिऊ शकतात, आणि बाकी तुम्ही तिथे आराम पण करू शकता. बरेच जण चार्जिंगला फोन लावून किंवा लॅपटॉपवर काम करतात, तर असं सगळं काही आपल्याला बेनिफिट्स आहेत. म्हणजे बरेच जण क्रेडिट कार्ड काढत नाही, तर क्रेडिट कार्ड जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी. पण काही ठराविकच क्रेडिट कार्ड आहेत की ज्यांचा ॲक्सेस तुम्हाला तिथे मिळतो. सगळेच क्रेडिट कार्ड चालतील असं नाही. तर आता आम्हाला तेवढा वेळ नाही आहे, कारण की ऑलरेडी आत्ता वाजलेत 8:15 झालेत. आपल्या 10 वाजता आपली फ्लाईट निघणार आहे, त्यामुळे 9 वाजता आपल्याला, म्हणजे अर्धा तासामध्ये तिथे उभं राहायचं, अर्धा तास तिकडे जाईल. त्यामुळे खाणार काय, निघणार काय. आणि कसं असतं, जेवढं फ्री आहे तेवढं तिथे लोक जास्त, त्यामुळे फ्री असं नाही आहे, ते क्रेडिट कार्डचे बेनिफिट्स आहेत. तर त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं, आणि मॅगडी खातो आहे. मॅगडीची ऑर्डर दिली आहे. मॅगडीची ऑर्डर झाली का आम्ही दोघंजणं मील घेऊ, आणि आम्हाला फ्लाईटमध्ये पण मील आहे, त्यामुळे आम्ही थोडं खाणार आहे, आणि नंतर फ्लाईटमध्ये खाऊ. आणि ते झाल्यानंतर मग झोपणार. सकाळी 6:15 वाजता तिथे पोचणार आहेत आम्ही, त्यामुळे रात्र पूर्ण फ्लाईटमध्ये जाणार आहे. तर आरामात खायचं, इकडे जाऊन आता वेट करू. बराच चाललो आम्ही इकडे, आणि काय असं एकदम भारी वाव असं नाही आहे. हे एअरपोर्ट ठीकठाक आहे, म्हणजे आपल्या मुंबईच्या एअरपोर्टपेक्षा तर एकदमच ठीक आहे. पुढे काय आम्हाला असं एकदम इम्प्रेस नाही झालो आम्ही, आणि आम्हाला आधीपासून याची थोडासा याचा अंदाज होताच की या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, आता खाऊन घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की मी सकाळपासून केली नाही आहे, फोन चार्जिंगला लावला आहे. जेवण आलं आहे. जेवण म्हणजे मॅगडीचा बर्गर आहे, आणि आम्ही खायला पण सुरुवात केली, कळालंच नाही, नंतर बोललो ब्लॉग करूयात. तर आता खायला आणले, तर मी काम पण करतो त्याचं. ते झालं का आम्ही निघूयात. आता विस्तारानेच आम्ही चाललो आहे.
विस्तारा पूर्णपणे एअर इंडिया ऑपरेट करते, त्यामुळे मग आता आम्हाला दिसते तुमच्या मागे पूर्णपणे विस्ताराने आता आम्ही जाणार आहोत. बघू शकता पूर्णपणे आता इथून ते होणारच आहे. ती फ्लाईट आहे, इकडून आम्ही जाणार आहेत. हॅलो हॅलो हॅलो. ओव्हर एक्साइटमेंटमध्ये शाळा झाली. लेग रूम एवढा मिळाला, पण इथे विंडो सीटच नाही. Attention please, this is a full flight and the overhead bin space is limited. All the guests are requested to kindly place one bag in the overhead. गोष्टी मिळाल्या. इयरफोन आहे, चादर आहे. Front of ठीक आहे, बघूयात कसं काय. keep the eyes clear for the guests behind you can. लेग रूम चांगली असलेली आम्ही सीट मागितली तर ही दिली. लेग रूम मजबूत आहे, पण विंडोज नाही आहे भावा, कसं होणार. ठीक आहे, लोकांना वाचून काय झालं तर. आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम आलं आहे आम्हाला. इथून हाँगकाँगचे किलोमीटर दाखवत आहे आणि किती वेळात पोचणार आहे कसं दाखवत आहे. 7 तास कुठे चालू झालं की दाखवेल. डिस्टन्स एवढा आहे. हां, डिस्टन्स एवढा आहे. टायमिंग ॲट हाँगकाँगला रात्री 12 सव्वा 12 झालेली आहे. हां, आणि आता टाइम दिल्ली किती आहे. ओके. आता जेव्हा ती फ्लाईट हे होईल तेव्हा ते तुला टाइम दिसेल. ओके सर, थँक्यू. वॉशरूममध्ये आलो आहे आणि आता जवळपास अर्धा प्रवासाच्या आसपास झालेला आहे. तर एन्जॉय करतोय. आता मूव्ही बघत होतो. आता थोडंसं झोपेल, कारण की सकाळी तिथे 6:15ला तिकडचं 6:15 म्हणजे आपले जवळपास इंडियाचे 4-4:30ला मी तिथे पोचल्यानंतर तिथे इमिग्रेशन असेल. इमिग्रेशन नंतर सिक्युरिटी चेक करून मला परत चायनासाठी जायचं आहे. त्यासाठी थोडंसं आता झोपतो. शूट करता येत नाही कारण की सगळे झोपलेत, लाईट पण थोडी कमी आहे. तर आता मूव्ही बघता बघताच झोपेल मी. आता वॉशरूमला आलो होतो म्हणून तुम्हाला भेटलो. चला तर मग भेटू सकाळी.